एका पॉडकास्टमध्ये पवारांना सोडून चूक केल्याचं वक्तव्य केल्यानंतर भास्कर जाधव चर्चेत आलेत. जाधवांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केला असला तरी त्यांच्या नाराजीच्या चर्चा आता सुरू आहेत. दुसरीकडे भास्कर जाधव नाराज असतील तर उद्धव ठाकरे त्यांची समजूत घालतील असं राऊत म्हणालेत. हे सगळं सुरू असताना आता भास्कर जाधवांनी स्वतःकडे कोकणात मोठी जबाबदारी घेतली आहे. भास्कर जाधव यांनी कोकणातील त्यांच्या समर्थकांना बोलावून घेतलंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जाधवांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी परस्पर रत्नागिरी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेतल्याची घोषणा केली आहे. आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय. माझ्या सहकार्याला ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे. आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे, पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे. ही नाराजी आहे, याला नाराजी म्हणतात. याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प, पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं, याला काय म्हणायचं. आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही. जाधवांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्याचं समर्थन करताना शिंदेंसोबत गेलेल्यांना देखील चांगलंच सुनावलंय. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे. खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे. हे 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 जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपदं संत्रीपदं दिली, त्या सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिव्या देतात. ते चांगलं आहे? ते चांगलं आहे का? पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक विचार मी पोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिव्या देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला, ही माझी चूक आहे. हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं, याला कुठेतरी लगाम घातली जाईल. समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल, अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा. हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात, हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे. दरम्यान भास्कर जाधव आपण ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज नसल्याचं म्हणत असले तरी दुसरीकडे त्यांनी परस्पर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता जाधवांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.